नमस्कार मंडळी अँड वेलकम टू माय व्लॉग. आजचा व्लॉग आहे हळदीचा व्लॉग आणि चला बघूया काय मजा मस्ती करतोय. तर हे मराठी रिच्युअल आहे हळदीचं. हे सगळ्या बायका म्हणून डिसाईड करतात की काय नक्की गाणं गायचं आहे. बघा तुम्ही स्वतःच आता. ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल हळद कुटत आहेत आणि गाणं गातात. हे असं रिच्युअल आहे बिफोर हळदी केलं जातं. मला माहिती आहे तुला घाई झाली आहे बट तू हे घेऊन नको बसू. चोके कोल्हापूरकर इतकी बेकार हळद लावतात ना. बघा किती बरबटून हळद खेळतात आणि इथे सगळी फन. बघा माझी मम्मी काय हळद लावते. एकदम धीट हळद आहे, जात नाही बघा. फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. ये फंस गया. मराठी लोक होळीसारखी हळद खेळतात. बघा ही ॲक्च्युली कशी हळद खेळली जाते मराठी लग्नांमध्ये, ही अशी. हळद आणि झिंगाट नाही वाजणार असं कसं होईल. चला मग नाचूया. इकडे आम्ही नाचण्यात बिझी असताना हे मुलीकडचे बघा आलेत आणि हे ते दादाला काय हळद लावतात आणि आम्ही इकडे प्लॅनिंग प्लॉटिंग करतोय की आता ह्यानी उतरल्यावरती त्यांना कशी हळद लावायची. तुला कोणी जास्त लावली ना इथेच लावणार त्यांना. आम्हाला बोलवा व्हिडिओ करायचे. त्याला करू दे. व्हिडिओग्राफर हा डिफरंट डिमांड. आम्हाला बोलवा. इकडे दादाला तर काय जोश आलाय. तो लिटरली नागेसारखा नाचतोय. काय भारी नाचत होता आणि आम्ही एवढे नाचलो आणि दमलो ना रात्रभर. इकडे हालत बघा काय खराब झाली. आम्ही एकदम डायन दिसते आता. आम्ही फक्त केक खायला आलो है ना. मेस दिसतंय मी तेच करत हावरे लोक. मी सगळ्यात जास्त हावरी. अरे गाईज लिटरली रात्रीचे 3 वाजले होते. सगळे नाचून झोपले होते आणि माझा स्टॅमिना बघा. हळदीत नाचून सुद्धा मी परत नाचते कारण लग्नात डान्स करायचा आणि इथे मीच नाचते. ह्या लोकांना बघा काय पडली नाही, फ्रेममध्ये पण येत नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं आम्ही डान्स करू की नाही, त्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघत राहा. इतकी हळद लावली होती की मला बाहेर जाऊन केस धुवावे लागले कारण की पाणीच पुरणार नव्हतं. काय मग. आणि फायनली आम्ही रेडी झालो आहे. दिस इज आवर लुक. फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचले आणि ऑब्विसली आम्ही लेट आहोत कारण की मुलींना रेडी व्हायला टाईम लागतो गाईज. मेकअप रूम कमी, वेटिंग रूम जास्त वाटते. बघा इकडे सगळ्यांना. हां मिकी की यादों में. It's time for everybody's fit check. झालं तुझं आता. तुला टकलं पण येतं यार. Shit, what is माझा फोटो माझा काय तुला येतं ना. हिला सगळे स्टेप्स येतात. तिला लिरिक्स पण पाठव. फायनली द मोमेंट गाईज. आणि इथे सगळे मुटका भरून तांदूळ घेऊन रेडी आहेत एकमेकांच्या डोक्यात घालायला कारण की हेच करतात यार. एवढे जोरजोरात तांदूळ मारतात ना लग्नात. आता तुम्ही बघा काय होत आहे पुढे. इधर भाई अपने बायको के जाल में फंस गया है. आम्ही त्याला किती सांगतोय की वाकायचं नाही बट क्या करे इंसान पिघल जाता है यार. तुम्हीच बघा. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला.
नेवर एंडिंग पिक्चर्स. Right now I am playing a role of a tripod. या यू हॅव टू. तो एक व्हेरी इम्पॉर्टंट रोल असतो जो एव्हरी ब्रदरला करावा लागतो. लुक एट दिस ट्रायपॉड. आई मला पण हे लोक इतके शाणे आहेत ना. इथे बोलतात की आपण डान्स नाही करायचा, कॅन्सल करू एंड मुवमेंटला. आम्ही डान्स करणार आहे की नाही आम्हाला माहिती नाही आहे. हे काय कामाचा नाही आहे हा. एंड मुवमेंट आली आहे तरी पण आम्हाला काय माहिती नाही आहे. त्याला स्टेप्स पण येत नाही. इकडे डान्सच्या पहिला टचअप चाललाय बघा जरा. गाईज फायनली रात्रभर नाचून जी प्रॅक्टिस केली आहे त्याचं काहीतरी चीज झालं आहे. कारण की आम्ही नाचलो आहे, कसं का होईना स्टेप विसरत पण आम्ही नाचलो आहे. कॉपीराईट इश्यू लागेल म्हणून मला आवाज म्यूट करायला लागतो आहे. बट आम्ही डान्स केला आणि ह्याच्यातच मला खुशी आहे आणि सगळ्यांना पण तो आवडला. डिटेक्टिव्ह आले. इकडे झूठे दो पैसे लो हा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आम्ही वॉच ठेवतो की कोण आहेत ते जे आमच्या भावाचे चप्पल चोरायला आले. गाईज आता कान उघडे ठेवून ऐका, एक आवाज येईल मग मी तुम्हाला सांगते काय. इकडे जोक असा झाला की दादाची चप्पल तर लपून ठेवलेले, त्यामुळे कोणा भलत्याच्याच चप्पल ह्यांना भेटले आणि ह्यांना असं वाटलं की ह्यांना चप्पल भेटले म्हणून हा ओरडा केला आणि इतका जोक झाला ना, खूप फनी होतं. गाईज फोन अचानक बॅटरी डेड झाली आणि मला काहीच व्लॉग करता आलं नाही. बट आम्ही परत पोचलो आणि ही वरात आहे जी महाराष्ट्रीयन लग्नामध्ये केली जाते आफ्टर मॅरेज, ती एन्जॉय करतो आहे. तर आता ह्याचे छोटेसे क्लिप्स आहेत ते बघा. आम्हाला खूप मजा आली आणि खूप धमाल केली आम्ही ह्या सगळ्या वेडिंग फेस्टिव्हिटीजमध्ये आणि मी ट्राय केलं आहे काय कॅप्चर करायचं. हा ब्लॉग खूप इम्प्रॉम्प्ट होता आय नो, बट असेच फन इंटरेस्टिंग मराठी कॉन्टेंट आणि व्लॉग्स बघण्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे गाईज. कारण की आता मी ठरवलं मी कन्सिस्टंटली पोस्ट करणार आहे. सो तुम्ही वाट कसली बघता, लवकर सबस्क्राईब करा आणि हा आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. ओके बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.